शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर एकीकडे भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आली असताना शिवसेनेकडून देखील आता शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती आपण बघतोय। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भाजपकडून अशोक चव्हाण यांच्यासह मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली असताना आता शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राज्यसभेसाठी नेमका कोणाला उमेदवारी दिली जाणार या संदर्भातल्या अनेक चर्चा होत असताना आता शिवसेनेकडून अधिकृतपणे मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। मात्र अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेकडून आता मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता। त्यानंतर आता मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। भाजपकडून तसेच शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाते। मात्र अजित पवार गटाकडून अद्यापही कोणती माहिती समोर आली नाहीये। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजपकडून अशोक चव्हाण तसेच मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण खरं तर नांदेडमधले आहेत आणि त्या अनुषंगानेच आता अशोक चव्हाण यांना खरं तर उमेदवारी देण्यात आल्यानं नारायण राणेंचा कुठेतरी पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे। तर नारायण राणे यांचा मात्र आता पत्ता कट झाला असून त्यांची संधी कुठेतरी हुकल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून देखील या संदर्भातली अधिकृत माहिती देण्यात आली आहे। शिवसेनेकडून देखील शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र अजित पवार गटाकडून अर्थातच राष्ट्रवादीकडून कोणाची उमेदवारी जारी करण्यात आली नसल्याचं आपण पाहतोय। शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। अगदी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला होता। भाजपकडून 3 उमेदवार जाहीर करण्यात आले ते म्हणजे अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। तर अजित पवार गटाकडून मात्र कोणतीही अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये। नेमकं कोण उमेदवार असणार याकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। या आपण 4 दृश्य पाहतोय। अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर मेधा कुलकर्णी तसेच अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा महायुतीकडून खरं तर हे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत। भाजपकडून या संदर्भातली यादी जाहीर करण्यात आली। अशोक चव्हाण तसेच अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगडे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। ज्योत्स्ना, आपण पाहतो मिलिंद देवरांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे का? अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे वर्षा, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मिलिंद देवरा यांनी ज्यावेळेस काँग्रेसचा हात सोडून जेव्हा त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला होता तेव्हाच ही माहिती म्हणजे एक सूत्रांकडून माहिती मिळाली होती की मिलिंद देवरा जे आहेत ते शिंदे गटाकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणूनच त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळेच आता जे भाकीत होतं की मिलिंद देवरा यांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल तेच जे आहे ते खरं ठरलेलं आहे आणि अखेरकार मिलिंद देवरा यांना शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहे ते राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे। आणि भाजपकडनं 3 जे उमेदवार आहेत त्यातले एक आहेत अजित गोपछडे, दुसरे आहेत मेधा कुलकर्णी आणि तिसरे आहेत काँग्रेसकडून जे भाजपमध्ये आलेले शिवसेने काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण हे 3 जण आहेत। त्यामुळे आता 4 उमेदवार जे आहेत ते आता महायुतीकडून देण्यात आलेले आहेत। पण दुसरीकडे आपण बघतो की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजून कोणतंही नाव जे आहे ते घोषित झालेलं नाहीये। ते सुद्धा आज संध्याकाळपर्यंत अजित पवार गटाकडून पण नाव जे आहे ते घोषित होण्याची शक्यता आहे। आणि काँग्रेसने सुद्धा त्यांचे चंद्रकांत हंडोरे यांचं नाव दिलेलं आहे। त्यामुळे आता 6 उमेदवार जर झालेले असतील तर 7वा उमेदवार जर दिला तर ही जी पूर्ण निवडणूक जी आहे ती मात्र चुरशीची होईल। पण जर 6 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले असतील तर मात्र ही निवडणूक जी आहे राज्यसभेची ती बिनविरोध होण्याची शक्यता आहे।
अगदीच ज्योत्स्ना, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी तसेच अजित गोपछडे यांचा यामध्ये समावेश आहे. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळाली आहे. खरं तर लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही संपूर्ण माहिती मिळते. तर नारायण राणे यांची मात्र संधी हुकल्याचं पाहायला मिळतंय कुठेतरी. अजित गोपछडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला. यासह मेधा कुलकर्णी असतील, अशोक चव्हाण यांचा देखील यांच्या देखील नावावरती शिक्कामोर्तब झाला असून शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळाली आहे. लोकशाही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळते. भाजपनं राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण यांच्यासह अजित गोपछडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून खरं तर अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून देखील अशा पद्धतीने माहिती समोर आली आहे. अजित गोपछडे यांच्या नावावरती भाजपकडून शिक्कामोर्तब झालाय. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मात्र नारायण राणे यांचा पत्ता कट झाल्याचं पाहायला मिळतं. कुठेतरी राणेंची संधी हुकल्याचं देखील पाहायला मिळतंय. भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण तसेच अजित गोपछडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडून हे 4 उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी त्यांच्याकडून. तर या संदर्भातली अधिक प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण. किरण पावसकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत. आपण पाहतोय राज्यसभेसाठी आता खरं तर भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी, अशोक चव्हाण तसेच अजित गोपछडे यांच्या नावावरती भाजपकडून शिक्कामोर्तब झालाय. तर शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच आहे, या गोष्टीचा आनंद वाटेल. सर्व पदाधिकारी आणि शिंदे साहेबांबरोबर काम करणारे सर्व शिवसैनिक यांनाही आनंदाचा असेल. कारण ज्यावेळी मिलिंद देवरा यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळी उत्साहाचं वातावरण मुंबईसाठी आहे आणि राहणार आहे. कारण त्यांच्या वडिलांचं असलेलं कामकाज आणि त्यानंतर यांनी स्वतः केलेलं, खासदार म्हणून निवडून आले, केंद्रामध्ये मंत्री राहिलेत, अनुभवी आहेत, याचा पक्षाला आणि प्रत्येक शिवसैनिकाला याचा उपयोग चांगला होईल अशी प्रत्येकाच्या मनात एक ही भावना आहे आणि घेतलेला निर्णय योग्य आहे, स्वागतार्थ आहे आणि त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण पाहतोय शिवसेना नेते किरण पावसकर आपल्यासोबत खरं तर फोन लाईनवरून जोडले जात होते. तर आता आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे शिवसेनेकडून मिलिंद देवरांना उमेदवारी मिळाली आहे. तर भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय. तर नारायण राणे यांचा मात्र पत्ता कुठेतरी कट झाल्याचं पाहायला मिळतंय. नारायण राणेंची संधी हुकल्याचं देखील बोललं जात आहे. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे उभे राहणार आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.